आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ज्ञान मंदिर या चॅनलला सबस्क्राइब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका। जय शिवराय। आज महाराष्ट्रामध्ये नाही संबंध देशामध्ये सगळ्यात मोठा एक आजार वाहतोय, ज्या आजाराचं नाव आहे डिप्रेशन। या डिप्रेशन या आजारावरती सगळ्यात मोठं जर औषध कोणतं असेल ना, सगळ्यात मोठं औषध म्हणजे ज्ञानोबारांचं चरित्र आहे। पण ते चरित्र आम्ही मॅनेजमेंटच्या दृष्टीने समजावून घेतलं नाही महाराज, म्हणून खऱ्या अर्थानं आम्हाला आमच्या जीवनाला आकार प्राप्त झाला नाही। कानाला नक्कीच कडू आहे, फक्त कान देऊन ऐका, आपलं जीवन घडल्याशिवाय राहणार नाही। खऱ्या अर्थानं माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये आपण आनंदाने या ठिकाणी देहभान विसरून आलेला आहात। जाताना माऊलींच्या चरित्रातल्या या गोष्टी आपल्या घरापर्यंत घेऊन गेलात तर घरामध्ये कधीही भांडण आणि दुःख येणार नाही। मग माऊलींच्या चरित्रात असं काय आहे की जे खऱ्या अर्थानं तरुणाईला, वृद्धांना, स्त्रीला आणि पुरुषाला सुद्धा जीवनाचं तत्वज्ञान शिकवतं? पहिलं सूत्र लिहून घ्या। दक्षिण काशी म्हणून ओळखलं गेलेलं पैठण आणि या पैठणच्या बाजूला असणारा आपेगाव, याच आपेगाव मध्ये गोविंद पंत आणि नीरामाई हे सद्ग्रहस्थ येऊन गेले। त्यांच्या पोटी विठ्ठलाचा जन्म झाला। लहानपणापासून भगवत भक्त घराणं असल्यामुळं गीता, खऱ्या अर्थानं शास्त्र याची चर्चा घरामध्ये वारंवार होत असायची। पाहता पाहता गोविंद पंतांनी माझ्या विठ्ठलाला त्या ठिकाणी गीतेची संता दिली आणि त्यावेळी विठ्ठलानं प्रश्न केला, बाबा बाबा विरक्ती सेवा म्हणजे काय हो? आणि त्याच वेळी गोविंद पंतांनी उत्तर दिलं, विरक्ती सेवा, विरक्ती सेवा म्हणजे आपण देवाचं लाडकं व्हायचं, आपण संसारातून, लोभातून मुक्त व्हायचं, विरक्त व्हायचं आणि खऱ्या अर्थानं देवाचं व्हायचं। एवढे शब्द कानावर पडले आणि विठ्ठल उत्तरला, बाबा मलाही देवाचं लाडकं व्हायचं। आणि दुसऱ्या दिवशी मात्या पित्याचा निरोप घेतला आणि दुसऱ्या दिवशीच आळंदीकडे प्रस्थान केलं। आपल्या जीवनाचं ध्येय विठ्ठलाचं ठरलं। पाहता पाहता दुसऱ्या दिवशी गाव सोडलं, विठ्ठलाचे विठ्ठलपंत झाले। मॅनेजमेंटचं पहिलं सूत्र लिहून घ्या, जर आपलं ध्येय आपल्याला गाठायचं असेल, आज गाव सोडा। महाराज व्हायचंय ना, आळंदीत या, पंढरपुरात या, कारण लहानपणापासूनच्या सगळ्या खटक्या गावाला माहीत, त्यामुळं गाव आपल्याला उधरू देत नाही। गावात दुकान टाकलं, गावात दुकान टाकलं, जर गावात दुकान टाकलं उधारीत मेलो, गावात नोकरी पकडली जोडीदार उधरू देणार। म्हणून ज्ञानोबारांच्या चरित्रातलं मॅनेजमेंटचं पहिलं सूत्र लक्षात घ्या की आपल्याला आपलं ध्येय समजलंय ना, ते गाठण्यासाठी गाव सोडा, त्याशिवाय प्रगती नाही। दुसरं सूत्र असं आहे, ज्यावेळी विठ्ठलपंत पाहता पाहता आळंदीमध्ये आले आणि शिदोपंतांची नजर विठ्ठलपंतांवर पडली। आपले कन्या रुक्मिणी सोबत विवाह करावा म्हणून शिदोपंतांच्या मनामध्ये इच्छा निर्माण झाली आणि पाहता पाहता शिदोपंतांनी विठ्ठलपंत आणि रुक्मिणी मातेचा विवाह पार केला। विवाह झाला, सुखी संसाराची स्वप्न घेऊन रुक्मिणी माता आली। काही काळ निघून गेला आणि विठ्ठलपंतांच्या मनामध्ये पुन्हा विरक्ती निर्माण झाली आणि पडत्या फळाच्या आज्ञा समजून विठ्ठलपंत पाहता पाहता काशीकडे प्रयाण करते झाले। श्रीपाद स्वामींचा आशीर्वाद घेतला, नामकरण झालं चैतन्य स्वामी। पण रुक्मिणी मातेला दिलेल्या आशीर्वादामुळं खऱ्या अर्थानं पुन्हा संसारात चैतन्य स्वामी म्हणजे विठ्ठलपंतांना परतावं लागलं, विठ्ठलपंतांना पुन्हा संसारात यावं लागलं। दुसरं सूत्र लिहून घ्या, परमार्थ करण्यासाठी घर आणि प्रपंच सोडायची गरज नाही। प्रपंच करण्यासाठी, परमार्थ करण्यासाठी प्रपंच सोडायची गरज नाही। आपला प्रपंच आणि परमार्थाची योग्य संगत जर आम्ही घातली जीवनामध्ये तर खऱ्या अर्थानं उद्याचे ज्ञानोबा आमच्या पोटी आल्याशिवाय राहणार। तिसरं सूत्र असं आहे, विठ्ठलपंत प्रपंचात आले, विठ्ठलपंत प्रपंचात आले आणि पाहता पाहता रुक्मिणी मातेसोबत प्रपंच सिद्ध बेटावर सुरू झाला। ज्याच प्रपंचाच्या वेलीवरती माझा निवृत्ती दादा, माझा ज्ञानदादा, माझा सोपाना आणि माझ्या मुक्ताराणी चार फळं लगडली। नावं सुद्धा काय सुंदर ठेवली हो रुक्मिणी मातेला आणि विठ्ठलपंतांनी, नावं काय सुंदर ठेवली। खऱ्या अर्थानं प्रवृत्तीचा मोहन असणारा निवृत्ती, चार वेदांचा ज्ञाता असणारा ज्ञानदेव, वैकुंठाचा मार्ग दाखवणारा सोपाना आणि खऱ्या अर्थानं काम, क्रोध, मोह, माया, लोभ आणि मत्सरापासून मुक्त असणारी मुक्ताई। काय सुंदर नाव होती महाराज आपल्या पोरांची नावं।
विठ्ठलपंत आणि रुक्मिणी मातेने नावं इतकी अर्थपूर्ण ठेवली की त्यांच्या लेकरांच्या जीवनाला अर्थ प्राप्त झाला. आपल्या पोरांची नावं गुड्डी गुड्डी गुड्डी. आता गुड्डी नावाचा काय आदर्श घ्यावा तिने? गेली गड्ड्या घेऊन. गुड्डी पिंटी घेऊन आली नवीनच बंटी स्वीटी. काय नाव आहेत महाराज? मासाहेब जिजाऊंनी आपल्या लेकराचं नाव ठेवलं शिवाजी. बाळा तुला शिवाजी व्हायचंय. शी म्हणजे शिकायचं, वा म्हणजे चांगलं वागायचं आणि जी म्हणजे जग जिंकायचं. छत्रपती शिवरायांचं नाव इतकं अर्थपूर्ण होते. शिवराय शिकले, शिवराय चारित्र्य संपन्न वागले आणि शिवरायांनी जग जिंकलं. आपल्या लेकरांची नावं इतकी अर्थपूर्ण ठेवा की त्याचा अर्थ समजून घेऊन ते त्यांच्या जीवनाला अर्थ प्राप्त करून घेतील. तिसरं सूत्र आहे विठ्ठल. चौथं सूत्र आहे की आपल्या मुलांवरती योग्य वयात मुलांवरती संस्कार करा. लेकरं घडल्याशिवाय राहणार नाही. हो, आळंदीमध्ये विठ्ठलपंत माघारी आले, पण आळंदीच्या धर्म मार्तंडाने आवाज उठवला. संन्यासी माघारी आला, संन्यासी माघारी आला. शेवटी रुक्मिणी माता विठ्ठलपंत सिद्ध बेटावर राहू लागले. पण जेवढा त्रास रुक्मिणी माता आणि विठ्ठलपंतांना झाला ना, तेवढाच त्रास या चारही लेकरांना झाला. हो, चारही लेकरांना झाला. सिद्ध बेटावर राहत असताना कोणीतरी यायचं, झोपडी पेटून द्यायचं. कोणीतरी लेकरांना घेऊन यायचं, अंगणामध्ये शिशू करायला लावायचं. कोणीतरी यायचं, पाहता पाहता भिक्षा मिळू द्यायचं नाही. कोणीतरी यायचं, ज्ञानाला पाहिलं ज्ञानाचा स्पर्श होईल म्हणून सांगायचं. अरे बाजूला व्हा पंत, या लेकरांचा या संन्याशाच्या कार्ट्यांचा जर स्पर्श झाला विटाळ होईल. काय अवस्था झाली असेल माझ्या ज्ञानोबरायांची. अल्लड वयामध्ये समाज आपला तिरस्कार करतोय. अरे काय अवस्था झाली असेल माझ्या निवृत्ती दादाची. अल्लड वयात समाज आपला तिरस्कार करतोय. काय अवस्था झाली असेल सोपान आणि मुक्ता राणीची. पण त्यावेळी विठ्ठलपंतांनी आपल्या लेकरांना सांगितलं की बाळांनो, समाज कितीही त्रास देऊ द्या, पण आपण व्हावं तर ऊसासारखं व्हावं. ज्यानं ऊस लावला त्याला ऊस गोड लागतो. मग ज्यानं कोयता घेऊन तो तोडला त्याला का कडू लागतो? ज्यानं चरखामध्ये पिळला त्याला का कडू लागतो? अहो, झाड लावणाऱ्यालाही ते सावली देतं आणि ज्यानं तोडायला आलाय त्यालाही तो शेवटचा घाव टाकेपर्यंत सावलीच देतं. आपण व्हावं तर ऊसासारखं व्हावं. समाजानं कितीही त्रास दिला तरी आपण समाजाला भरभरून द्यावं. हेच सूत्र माझ्या ज्ञानोबरायांच्या काळजात कोरलं गेलं. म्हणून जगानं एवढा त्रास दिला तरी जाताना विश्वात्मक देवाकडे सकल समाजाच्या कल्याणाचाच मार्ग मागितला. एक गोष्ट आज काळजामध्ये प्रत्येकानं करून घ्या. योग्य वयात विठ्ठलपंतांसारखे संस्कार आपल्या मुलांवर करा. आपली सुद्धा लेकरं ज्ञानोबरायांच्या विचारानं घडल्याशिवाय राहणार नाहीत. विठ्ठल. पाचवा सूत्र आहे की खऱ्या अर्थानं पतीची या मता अनुसरुनी पतिव्रता. आज 80% घरांमध्ये भांडणांची जर महत्वाची कारण कोणती असतील तर कोणत्याही 80% घरांमध्ये जा, ज्या घरात नवरा बायकोचं नातं भक्कम नाही, ते घरात तुम्ही गेलात ते घर नरक समान राहिल्याशिवाय राहा. ते घर नरक होतं. जिथं नवरा बायकोचं नातं भक्कम असतं ते घर स्वर्ग होतं महाराज, स्वर्ग होतं. मग आपल्या घरात भांडणं असण्याची कारण तरी काय? आपण म्हणतो की आपलं बाईक. आता मला सांगा, तुमच्यावर 10 लाख रुपये कर्ज आहे, तुम्ही टेन्शन घ्याल? टेन्शन घ्याल? आपण दिल्ली कबोट करू, येऊ द्या कर्ज माफी. आपण कर्जाचं टेन्शन घेत. आपल्या घरात 2च प्रश्न आहेत महाराज, 2च टेन्शन आहे. बसल्या जागेवर विचार करा. बायको आपलं ऐकत नाही, पोरं आपलं ऐकत. तिसरं टेन्शन काय महाराज आपल्या घरात? आणि तुमच्या डोक्यात एकच खटकी आहे, नवरा आपल्याला काळजात ठेवत. दुसरी खटकी काय तुमच्या डोक्यात? दोन्ही प्रश्नांची उत्तरं देतो महाराज. कारण खऱ्या अर्थानं जर कुटुंब घडलेलं असेल पुढची पिढी घडणार आहे. कुटुंबाची जर सूत्र बिघडली पुढच्या पिढ्या बिघडल्याशिवाय राहणार नाही. एखादा म्हणेल पुरावा, उघडा ज्ञानेश्वरी काढा पहिला अध्याय 34 क्रमांकाची ओवी. जैसे मूळ सिंचिते सहजे शाखा पल्लव संतोषजी. जर मुळाला पाणी घातलं झाडाची पानं आणि फुलं प्रफुल्लित होतात. कुटुंबाच्या मुळाशी योग्य वेळी संस्कार पेरा, आपली लेकरं घडल्याशिवाय राहणार नाहीत. आता बायको आपलं ऐकत नाही, जाऊ दे. आता आज तुम्हाला मी मंत्र सांगूनच जातो, पण कराल ना? बायको आपलं ऐकत. बरं, तुम्ही सगळे जाणते, तुम्ही काही कमी उपाय केले त्यावर, पण एकही उपाय फायदेशीर पडला
नाही. आता बायको आपलं ऐकत नाही, मग मंत्र सांगून जातो, पण कराल ना. आजपासून एकच करायचं, बायकोचं ऐका. तुम्ही म्हणाल बरे भाऊ, आजपर्यंत ऐकलं बायकोचं ऐकू नका, आणि महाराज तुम्ही उलट सांगता बायकोचं ऐका. मी थोडा उलटच सांगणारा महाराज आहे. महाराज फक्त कानाचे पडदे 5 मिनिटं माझ्याकडे द्या. मुलगी जन्माला आली, 5 वर्षांची झाली. वडिलांनी कर्ज काढला आणि मुलीला शिकवलं. मुलगी 15 वर्षांची झाली. आईच्या मांडीवर खेळत नाही मुलगी, कधी मोठी झाली कळलं नाही. बापानं जमिनीचं मॉर्गेज केलं, कर्ज काढलं आणि पोरीचा डिग्री आणि डिप्लोमा पूर्ण केला. मुलगी 20 वर्षांची झाली आणि बापाच्या मनात पोरीच्या लग्नाचा विचार आला. अरे त्या बापानं पायातला 2 किलोचा धोंडा झिजवला आणि लेकराचं लग्न 21व्या वर्षी पार पाडलं. जी मुलगी 20 वर्ष आईच्या उशीवर डोकं टेकून झोपत होती, जी मुलगी 20 वर्ष आईच्या पदराखाली होती, जी मुलगी 20 वर्ष आई बापाच्या काळजाचा तुकडा होती, तीच मुलगी एका रात्रीत त्याच देवासमान असणाऱ्या आई वडिलांना सोडून फक्त आणि फक्त आपल्या नवऱ्याच्या विश्वासावर जर तुमच्या घरात येत असेल तर आपल्या नवऱ्याचं वाटोळं व्हावं असं ती चिंतील का? बायको या शब्दाचा अर्थ सांगतो, कानाचे पडदे उघडे ठेवून ऐका. बा म्हणजे तुमच्या बाजूने भक्कम उभी राहणारी, य म्हणजे येईल त्या परिस्थितीला सामोरी जाणारी, आणि को म्हणजे कोणासाठीच नाही, फक्त आणि फक्त आपल्या नवऱ्यासाठी जी जगते ना तिला बायको म्हटलं जातं. पण बायकोचं ऐका म्हणजे नंदी बैल होऊ नका बरं, नाही तर माणूस माकड होतो. तुम्ही म्हणाल बरे बा तुम्हीच असं म्हणता महाराज. मी म्हणतच नाही. ओढा ज्ञानेश्वरी चित्त आराधी श्रेयचे, तेची छंदी नाचे, माकड गारुड्याचे होय जैसे. बायकोचा ऐका म्हणजे तिचे गुलाम होऊ नका, पण तिने दिलेल्या सल्ल्यांवर कधीतरी विचार करा. कारण खऱ्या अर्थानं आपल्याला माहित आहे आपल्याकडे पुस्तकी ज्ञान अधिक आहे, पण व्यवहार ज्ञान मात्र तिच्याकडे अधिक असतं, हे मान्य करावंच लागेल. मुलांचा अभ्यास घेताना ती शिक्षण मंत्री होते, प्रत्येकाचं घरातल्यांचं मन सांभाळताना ती खऱ्या अर्थानं गृहमंत्री होते, घराचं बजेट सांभाळताना अर्थमंत्री होते, आणि नवरा जर अर्ध्यावर डाव मोडून गेला ना घराची कुटुंबाची जबाबदारी खांद्यावर घेऊन मुख्यमंत्री सुद्धा होते. आजपर्यंत बायकोवर विनोद अनेक झाले हो, पण बायकोना तुमच्या बसलेल्या कुणाच्या जीवनाचा विनोद होऊ दिला नाही, सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. तरी एखादा म्हणेल महाराज आमच्या घरातलं तुम्हाला काय माहिती आहे? अहो माझ्या भावाला पैसे द्यायचे म्हणलं का ती डोळं मोठं करती, आणि तिच्या भावाला द्यायचे म्हणलं का फुटफुट उड्या आणती. यालाही कारण आहे महाराज. मी तुमच्या भावात भांडणं लावायला आलोच नाही, पण तुमच्या भावाला दिलेले पैसे जर तुमच्यावर वेळ आली आणि अत्यंत गरज आहे अशा वेळेस मागताना सुद्धा तुमची 10 वेळा जीभ जड होते, आणि तिच्या भावाला दिलेले पैसे रात्रीच्या 12 वाजता सुद्धा ती दाम दुप्पट आणायची ताकद ठेवते. हे वास्तव सुद्धा तुम्हाला मान्यच करावं लागेल, मान्यच करावं लागेल. मी तुमच्या बाजूने नाही बोललो, मी तुमच्या बाजूने नाही बोललो, फक्त मी सत्यता मांडली. तुम्हाला वाटतं ना हा नवरा तुम्हाला काळजात ठेवत नाही, याने तुम्हाला कधीच सांगितलं नाही, दिवसभर राबराब राबणारा हा तुम्हाला कधीच सांगत नाही, पण या भावाचा आज मात्र ऐकून जा. तुम्हाला वाटतं ना आपला नवरा काळजात ठेवत नाही, आजपासून एकच करा. त्यानं कधीच तुम्हाला सांगितलं नाही, पण त्याच्या काळजात तुमच्या अगोदर ज्याने रक्ताचं पाणी करून त्याला वाढवलं ती आई, आणि ज्याने रात्रीचा दिवस करून वाढवलं तो बाप त्याच्या काळजात आहे. तुम्हाला वाटतं ना आपल्या नवऱ्यानं आपल्याला काळजात ठेवावं, आजपासून एकच गोष्ट करा, त्यांच्या काळजात असणाऱ्या त्यांच्या आई वडिलांची म्हणजे तुमच्या सासऱ्यांची सेवा करा. तो तुम्हाला काळजात ठेवल्याशिवाय राहणार नाही, काळजात ठेवल्याशिवाय राहणार नाही. हो विठ्ठलपंत संसारात माघारी आले आणि त्याच वेळी सगळ्यांनी टाहो फोडला, पण आपल्या लेकरांची मुंज व्हावी म्हणून विठ्ठलपंत आळंदीत आले. आळंदीच्या धर्म मार्तंडाने पैठणचा मार्ग सांगितला आणि पैठणच्या धर्म मार्तंडाने शिक्षा सांगितली, देहांत प्रायचित्त. विठ्ठलपंतांचं पाऊल माघारी फिरलं. अरे पहिलं पाऊल पडलं, डोळ्यासमोर आला निवृत्ती. अरे माझा निवृत्ती अल्लड आहे, माझा निवृत्ती तापड आहे, कसं होणार माझ्या नंतर? पुढचं पाऊल पडलं, डोळ्यासमोर ज्ञानदादा आला. अरे ज्ञानाचा सागर माझा ज्ञान आहे, माझ्या नंतर कसं होणार माझ्या ज्ञानाचं? छोटासा अल्लड लेकरू आहे ते. पुढचं पाऊल पडलं, सोपाना डोळ्यासमोर आला, काय होणार माझ्या सोपानाचं? पुढचं पाऊल पडलं, डोळ्यासमोर मुक्ताराणी आली. बाप कसाही हसू द्या हो, बाप कसाही हसू द्या, पण बापाचा सगळ्यात जास्त जीव मात्र त्याच्या लेकीवर असतो. अरे विठ्ठल पंतांचं एक एक पाऊल पडत होतं, पण डोळ्यासमोर मुक्ताराणी जात नव्हती. गुडघ्यांवर चालणारी मुक्ताराणी एक एक पाऊल टाकत होती. विठ्ठल पंतांच्या जवळ येऊन गाल ओढून बाबा म्हणत होती. तीच गाला अंगावर बसून अंगा खांद्यावर खेळत होती, गळ्यात मिठी मारून वडिलांबरोबर जेवत होती. अरे माझ्या मुक्ताला सोडून जायचंय, कसं होणार माझ्या मुक्ताचं? त्या बापाचं काळीच किती चिरलं. पण संध्याकाळची वेळ होती, सिद्ध बेटावर विठ्ठलपंत पोहोचले. रुक्मिणी मातेने दरवाजा उघडला, झोपडीचं ताट बाजूला झालं, आणि त्याच वेळी रुक्मिणी मातेने विचारलं, स्वामी आळंदीला गेला होतात, काही सांगितलं धर्म मार्तंडांनी?
पैठणचा मार्ग सांगितला रुक्मिणी. मग पैठणला गेला होता हो रुक्मिणी. मग काय सांगितलं त्यांनी? देहांत प्रायचित्त, कानाचे पडदे उघडे ठेवू नाही का? त्यानंतर रुक्मिणी मातेचं उत्तर होतं, स्वामी कधी निघायचं? पतीची या मता अनुसरुनी प्रतिव्रता. पाचवा मंत्र काळजात करून घ्या. ज्या घरात नवरा बायकोचं, सासू सुनेचं नातं भक्कम आहे ते घर म्हणजे स्वर्ग आहे. जिथं नवरा बायकोचं पटत नाही ते घर म्हणजे दुसरं नरक आहे. सातवा मुद्दा सगळ्यात महत्वाचं सूत्र आहे. आयुष्यामध्ये परिस्थिती बदलत असते. परिस्थिती कोणतीही येऊ द्या, प्रत्येक परिस्थितीमध्ये खंबीर राहा. परिस्थिती कधी बदलेल सांगता येत नाही. अहो खऱ्या अर्थानं देहांत प्रायचित्ताची शिक्षा झाली आणि पाहता पाहता माझी रुक्मिणी माता विठ्ठल पंतांनी देहांत प्रायचित्त घेतलंही. सकाळी काय अवस्था झाली असेल लेकरांची विचार करवत नाही हो. आपली आई जर आपल्याला 2 मिनिटासाठी दिसली नाही, आपलं काळीज बाजूला होतं. आपले वडील आपल्याला दिसले नाहीत, आपलं काळीज चिरून जातं. अरे सकाळी उठलेल्या 10 वर्षाच्या निवृत्ती दादाला ज्यावेळेस 4 वाजता पहाटे उठलेत आणि आई बाबा दिसले नाहीत, काय अवस्था झाली असेल. त्यांनी ज्ञानदादाला हलवलं. ए ज्ञानदादा, ज्ञाना उठणारे, ज्ञाना उठणारे. आई बाबा दिसत नाहीत. ज्ञानाला पाहिलं, अरे साक्षात ज्ञानाचा सागर आहे. पण मातृत्वाची चुनक काळजात होती. आपला बाप आपली आई दिसली नाही. ज्ञानदादा हमसून हमसून रडायला लागले. निवृत्ती दादाच्या गळ्यात पडले. हमसून हमसून अश्रूंचा महापूर येऊन गेला. पाहता 1-1.5 तास कसा निघून गेला कळलं नाही. आणि मुक्ता राणीला जाग आली. मुक्ता राणी तशी इकडे इकडे पाहू लागली. अवघ्या 4 वर्षाची मुक्ता राणी आपल्या बोबड्या बोला सांगत होती, आई आई. एवढे शब्द माझ्या ज्ञानदादाने ऐकले. अरे हमसून हमसून रडणारे ज्ञानदादांनी क्षणाचाही विचार न करता डोळ्यातल्या स्वतःच्या दुःखाचा झरा वटवला आणि मुक्ता राणीला मांडीवर घेतलं. अगं काही नाही ग मुक्ता, आई बाबा बाहेर गेले देवाच्या गावी, येतील पुन्हा ते. काय महाराज, अवघ्या 8 वर्षाचं माझ्या ज्ञानदादाचं वय आहे. आपल्या 8 वर्षांच्या लेकराकडे पहा. 8 वर्षाचे ज्ञानदादाचे आई बाप गेले, पण शेवटी आपल्या मुक्ता राणीच्या आपल्या भावंडांचं माता पिता व्हायचंय. क्षणार्धात अश्रू गिळले. अहो परिस्थिती आपल्या सुद्धा जीवनात अनेक वेळा अशी येते, काय करावं कळत नाही. पण परिस्थितीमध्ये खंबीर राहा. परिस्थिती आज ना उद्या बदलत राहते, पण जी माणसं परिस्थितीमध्ये खंबीर राहतात तीच इतिहास घडवतात. छत्रपती शिवराय ज्या वेळेस फतेखान महाराष्ट्रावर चालून आलाय, अवघ्या 40,000ची फौज घेऊन फतेखान महाराष्ट्रावर चालून आला होता. राजांचं वय होतं 16 वर्ष आणि राजांचं सैन्य होतं 3,000. पण त्याच वेळी आदिलशहानं पाहता पाहता शहाजी राजांना कैद केलंय. हर एकीकडे 40,000ची फौज येते आणि दुसरीकडे आपल्या वडिलांचे पिता कैद आहेत. काय अवस्था झाली असेल. पण याही परिस्थितीमध्ये शिवराय खंबीर राहिले, म्हणून शिवराय छत्रपती शिवराय झाले. छत्रपती शिवराय झाले. 6वं सूत्र काळजामध्ये करून घ्या की जर जीवनामध्ये परिस्थिती बदलत राहणार आहे, पण ज्ञानोबारायांनी एवढे कष्ट केले, एवढे कष्ट आमच्या आयुष्यात नाहीये. परिस्थिती बदलेल नक्की, पण येणाऱ्या प्रत्येक परिस्थितीमध्ये आज फक्त पोरगी नाही म्हटली तरी आमची पोरं शिकलेली आत्महत्या करतात. आणि कोणता समाज घडवतोय आम्ही? परिस्थिती बदलत राहील. येणाऱ्या प्रत्येक परिस्थितीमध्ये खंबीर राहा, मार्ग मिळाल्याशिवाय राहणार नाही. 8वं सूत्र आहे. 8वं सूत्र आहे, जीवनामध्ये अहंकाराचा वारा तुमच्या असणाऱ्या ज्ञानाला कधी लागून देऊ नका, नाहीतर सर्वनाश अटळ आहे. सर्वनाश अटळ आहे. या ज्ञानाला अहंकाराचा ज्या दिवशी स्पर्श झाला आमचा सर्वनाश अटळ आहे. अहो खऱ्या अर्थानं चांगदेव महाराज फार मोठे सत्वपुरुष योगी पुरुष होते. ज्ञानदादांची कीर्ती कानावर गेली आणि ज्ञानाची कीर्ती ऐकल्यानंतर या चांगदेवांच्या अंतःकरणामध्ये गर्व निर्माण झाला आणि हातामध्ये सापाचा चाबूक आणि वाघावर बसून चांगदेव महाराज इकडे निघाले, आळंदीकडे निघाले. पण त्याच वेळी भिंतीवर माझी मुक्ता राणी, माझा ज्ञानदादा, माझा निवृत्ती दादा, माझा सोपान दादा बसले होते. अरे अहंकारानं भरलेला समोरून येताना पाहिला. कोण? चांगदेव महाराज. हे चांगदेव महाराजांना समोरून येताना पाहिलं आणि त्याच वेळी भिंतीवर बसलेल्या माझ्या ज्ञानदादांनी नम्रतापूर्वक त्या भिंतीला सांगितलं, भिंतीबाई
अहो चांगदेव महाराज आलेत, चला की त्यांच्या भेटीला चालविली जड भिंती सांगयाची नावे मोक्ष मार्गेचा सांगा ते ज्ञानोबा माझा 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 चालविली जडभिंती हरली सांगयाची भ्रांती मोक्ष मार्गीचा सांगते हो ज्ञानोबा माझा चालविली जडभिंती हरली सांगयाची भ्रांती मोक्ष मार्गीचा सांगते हो ज्ञानोबा माझा. लक्षात घ्या महाराज, वाघावर बसून आलेले चांगदेव महाराज सजीव वाघावर बसले होते. हातामध्ये नाग होता, सजीव होता. पण माझ्या ज्ञानोबारांनी नम्रतेने भिंतीला सांगितली, निर्जीव भिंत सुद्धा चालली. जगाच्या पाठीवरचं मॅनेजमेंटचं 8वं सूत्र काळजात करून घ्या. जर ज्ञानाला नम्रता जोडली गेली, निर्जीव भिंत सुद्धा चालते. आणि त्याच ज्ञानाला जर अहंकार जोडला गेला तर खऱ्या अर्थानं आयुष्याच्या शेवटी सुद्धा मुक्ताराणी सांगते चांगदेव महाराजाला, चांगदेवा ज्ञान कमावलंस, योगी झाला, पण आयुष्याच्या शेवटी तुझी पाठी मात्र कोरीच राहिली रे. जर तुमच्या माझ्या ज्ञानाला ज्या दिवशी अहंकार चिटकला जाईल, आयुष्याच्या शेवटी आमची पाठी कोरी राहील. 8वं सगळ्यात महत्वाचं सूत्र आहे आपल्या जीवनामध्ये, ज्ञानाला कधीच अहंकाराची जोड देऊ नका, त्याला नम्रतेची जोड द्या. नम्र झाला भूता तेने कोटीने अनंता हे तेने कोटीने अनंता तेने कोटीने अनंता नम्र झाला भूता तेने कोटीने अनंता तेने अनंता तेने कोटीने अनंता. जो नम्रता, जिच्या जवळ नम्रता आहे, जग जिंकल्याशिवाय नव्हे साक्षात परमेश्वराला सुद्धा आपल्या घरापर्यंत आणण्याची माझी जनाई, माझी मुक्ताराणी, खऱ्या अर्थानं मीराई, संत एकनाथ महाराज नामदेवरायांच्या तर वयाच्या 7व्या वर्षी देव जेवायला ताटात आले, कारण नम्रतेने पुकार दिला होता, नम्रतेने पुकारलं होतं. नम्रता जोपर्यंत ज्ञानाजवळ आहे तोपर्यंत या जगामध्ये तुमच्या ज्ञानाला पराजित कुणीच करू शकत नाही. अहंकाराची जोड द्या, सर्वनाश अटळ आहे. 9वं मॅनेजमेंटचं सूत्र आहे की ज्या 2 प्रसंग मी मांडणार आहे, या 2 प्रश्नांची उकल आजच्या वास्तव जीवनासाठी अत्यंत महत्वाची आहे. पाहता पाहता ज्या वेळेस माझ्या विठ्ठलपंतांनी रुक्मिणी मातेनं देहांत प्रायचित्त घेतलं ना, ज्यावेळेस देहांत प्रायचित्त घेतलं त्यावेळेस खऱ्या अर्थानं माझे ज्ञानोबाराई मुक्ताराणीच्या आई झाले महाराज, माऊली झाले आणि मुक्ताराणीचा सांभाळ केला. ह्याच मुक्ताराणीनं मात्र दिवाळ सण आला आणि दिवाळ सणाला आपल्या भावंडांना काहीतरी गोडधोड केलं पाहिजे, कारण सबंध आळंदी सिद्ध बेटाकडून सगळे घरातून फराळाचा वास येत होता. पण एकच घर, एकच झोपडी अशी होती जिथं फक्त आणि फक्त भुकेचा वास होता. माझ्या ज्ञानोबारायांची झोपडी होती. छोट्याशा मुक्ताच्या मनात विचार आला, दिवाळीचा सण आलाय, पण माझ्या भावंडांसाठी काय करू मी, माझ्या दादांसाठी काय करू मी. आणि त्याच वेळी मांडे करावे हा विचार मनाशी आला. आणि मुक्ताराणी पाहता पाहता आळंदीत कुंभारवाड्यात आली. आता खापर न्यायचं होतं, पण विसोबानं सगळ्यांना दम भरून सांगितलं, जर ज्यांनी कोणी कुंभारवाड्यात खापर दिलं त्याला समाजातून बहिष्कृत करू. माझी मुक्ताराणी धावत धावत आली, धावत धावत घरी आली, रडू लागली. तिच्या डोळ्यातलं पाणी पाहिलं आणि त्याच वेळी माझ्या ज्ञानदादाने स्वतःची पाठ योग सागरावर त्याने गरम केली आणि लेकरांसाठी मांडे बनवले. एका भावाचं एका बहिणीवरचं प्रेम किती आघात होतं महाराज, किती आघात होतं. या पुढे जाऊन सांगेल. ज्यावेळेस ज्ञानदादा एक छोटीशी मुक्ता आहे, संध्याकाळची वेळ होत आली होती. पाहता पाहता संध्याकाळी 6चा सुमार होता, पण आज घरामध्ये खायला अन्नच नव्हतं. अरे काय करावं. ज्ञानदादानं एक पाण्याचा ग्लास मुक्ताराणीच्या हातात दिला. मुक्ताराणी पाणी पिली आणि शांतपणे झोपी गेली. त्या रात्री माझ्या मुक्ताराणीला छोट्याशा लेकराला अन्न सुद्धा मिळालं नव्हतं. सकाळ झाली,
पण छोटस लेकरू रे काय अवस्था असेल. आणि मुक्ताराणी उत्तरली, दादा दादा भूक लागली रे, दादा भूक लागली. तसं ज्ञानदादानं जोडी घेतली आणि आळंदीमध्ये भिक्षा मागायला आले. कोण एकाने चांगल्या सद्ग्रहस्थानं भिक्षा दिली. आता त्यांच्या डोळ्यासमोर आलं, माझ्या बहिणीला माझ्या मुक्ताराणीला अन्न मिळेल. धावत निघाले सिद्ध बेटाकडे. पण जात असताना मध्येच एकानं त्या हातामध्ये पुरोहिताने ताड घेतलं आणि भिरकावून दिली. ती जोडी बाजूला पडली. जोडीत असणारी भिक्षा मातीत वाळूमध्ये कालवली गेली. हो कालवली गेली. ज्ञानदादाने ते चित्र पाहिलं. अरे बहीण उपाशी आहे. संतापाची तिडक डोक्यात गेली आणि ताटी लावली गेली. आणि निवृत्ती धावत आला, ज्ञाना वेडेपणा करू नकोस, ज्ञाना वेडेपणा करू नकोस रे. अरे ताटी उघड. ताटी उघडलीच नाही. योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा. साहे अकरा धजनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा. लक्षात घ्या. आणि मुक्ताराणी धावत आली. मुक्ताराणीचा कंठ दाटून आला आणि आवाज दिला, ज्ञानदादा ए ज्ञानदादा, या मुक्ताईचा ऐकणार नाहीस का रे? ज्ञानदादा अरे ताटी उघडणं. ज्ञानदादा तू तर ज्ञानाचा सागर आहेस रे, तू तर ज्ञानाचा महासागर आहेस. अरे तू जर खऱ्या अर्थानं ताटी बंद केलीस तर या ज्ञानाचा खऱ्या अर्थानं समाजात अंधकार निर्माण होईल रे, अंधकार निर्माण होईल. तू तर पावन निर्मळ मनाचा रे. अरे आपल्या आई वडिलांनी दिलेली शिकवण विसरू नकोस ज्ञानदादा. जगानं कितीही त्रास दिला तरी आपण मात्र उसासारखं व्हावं ना रे. ताटी उघड ज्ञानदादा, ताटी उघड. आणि काय आश्चर्य, अहो ज्ञानाच्या ज्ञानाला बहिणीची माया चिटकली आणि ताटी उघडली गेली. इथं एकच विचार करा महाराज, माझी मुक्ताराणी सारखी बहीण नसती ताटी उघडली असती का? आणि जर ताटी उघडलीच गेली नसती तर ज्ञानेश्वरीची अमृतवेल बहरली असती का? माझ्या ज्ञानोबारायांनी आपल्या बहिणीच्या हट्टासाठी आपला अवतार कार्य सुद्धा 2 वर्ष लांबवलं महाराज. पण त्याच महाराष्ट्रामध्ये आज अनेक भाऊ आपल्या बहिणीचं तोंड पाहायला तयार नाही. जी बहीण दिवाळीला यायचं माहेरा यायची म्हणून नटून बसते, त्या बहिणीकडे आज भावानं तोंड फिरवलं. त्यात आपले माळकरी सुद्धा आहेत. मग कोणत्या ज्ञानोबारायांच्या चरित्रातला वारसा घेतला आम्ही? सगळ्यात मोठा प्रश्न आहे. विठ्ठल लक्षात घ्या महाराज, ज्ञानोबारायांच्या चरित्रातून 9वी गोष्ट अंतःकरणामध्ये करून घ्या की खऱ्या अर्थानं जर निवृत्तीदारांसारखा भाऊ पाठीराखा नसता ज्ञानेश्वरीची अमृतवेल बहरली असती का महाराज? आणि त्याच ज्ञानोबारायांचं चरित्र आम्ही जयघोष करतो, पण आपल्या भावावर छोट्याशा बांधावरून कुऱ्हाड घेऊन धावून जातो आणि छोट्या छोट्या बांधांवरून आपण 10-10 वर्ष केस चालवतो. माऊलींच्या चरित्रातून काय शिकलो आपण? जी बहीण जिनं आपल्याकडून कोणतीच अपेक्षा ठेवली नाही, अरे त्याच बहिणीसाठी आमची जर दार बंद होणार असेल आणि तीच बहीण जर जमिनीला गुंठ्याचा भाव आल्यानंतर सही मागायला येत असेल तर कोणता समाज आम्ही निर्माण करतोय आणि माऊलींच्या चरित्रातून काय घेतोय? सगळ्यात मोठा प्रश्न आहे. 10वं सूत्र, जगाचा विचार करू नका. जग पायही चालू देत नाही आणि घोड्यावर सुद्धा बसू देत. ज्यांनी आळंदीमधून माझ्या ज्ञानोबारायांना बहिष्कृत केलं, रेड्यामुखी वेद वदवले महाराज, रेड्यामुखी वेद वदवले. ज्या पैठणच्या धर्म मार्तंडांनी त्यांना शुद्धीपत्र देण्यास नकार दिला ना, ओम अग्निमोळे पुरोहितम, रेड्याच्या मुखातून शब्द उमटले. याच पैठणच्या धर्म मार्तंडांनी खांद्यावर ज्ञानोबारांना घेऊन ज्ञानोबारांची पैठणमध्ये मिरवणूक काढली महाराज. ज्या आळंदीच्या धर्म मार्तंडांनी ज्ञानोबारांचा स्पर्श सुद्धा सहन केला नाही, पण ज्ञानोबारांचं श्रेष्ठत्व पाहिल्यानंतर याच आळंदीनं पायघड्या माझ्या ज्ञानोबारांनी पुन्हा माघारी यावे म्हणून टाकल्या महाराज. ज्या माझ्या तुकोबारायांची गाथा खऱ्या अर्थानं पाण्यामध्ये ज्यांनी बुडवली, ज्यावेळेस खऱ्या अर्थानं पुष्पक विमान माझ्या तुकोबारायांसाठी आलं,
ज्या वेळेस हीच लोक पुष्पवृष्टी करायला होती महाराज, जगाचा विचार करू नका, म्हणजे उन्हामध्ये लोक पायी सुद्धा चालू देत नाही आणि घोड्यावर सुद्धा बसू देत नाही. आपलं ध्येय आढळच तेव्हा, जर ध्येय आढळ ठेवलं एक दिवस सर्वश्रेष्ठ व्हाल, आणि ज्या दिवशी तुम्ही सर्वश्रेष्ठ व्हाल ना, हे जग पायावर आल्याशिवाय राहणार नाही, जग पायावर आल्याशिवाय राहणार नाही. महाराज लोकांचं काय घेऊन बसले हो? एखाद्याची तब्येत असेल लोक त्याला जाडा म्हणतात, आणि तब्येत नसेल तर लोक त्याला लुकडा म्हणतात. बापाची संपत्ती मिळाली तर लोक म्हणतात आयत्या बिळात नागोबा, आणि नाही मिळाली म्हणून कष्ट करत राहिला, लोक म्हणतात त्याच्या जगण्याला अर्थ नाही हो, याच्या जगण्याला अर्थ नाही, नुसता पैसा मागे धावतोय. अहो एखादा रोज मंदिरात जात असेल ना, तर रोज मंदिरात जाणाऱ्याला लोक म्हणतात शामराव त्याचं कसं आहे, मनात नाही भाव आणि देवा मला पाव. पण एखादा जर मंदिरात जात नसेल लोक त्याला नास्तिक म्हणतात. एखादा यशस्वी झाला लोक म्हणतात आपलं ऐकलं, अयशस्वी झाला आपलं ऐकलं नाही म्हणून असं झालं. लोकांचा विचार करू नका, ध्येय आढळच तेव्हा, सर्वश्रेष्ठ व्हाल, जग पायावर आल्याशिवाय राहणार नाही. 11वं सूत्र ज्या वेळेस ज्ञानोबारायांनी आपल्या अवतार कार्याकडे शेवटची नजर टाकावी आणि एक मनाशी विचार यावा, वारकरी संप्रदायाचा झेंडा आज आपल्या हातामध्ये आहे. वारकरी संप्रदाय म्हणजे काय आहे? ज्या वारकरी संप्रदायासाठी संभाजी राजांनी आनंदवित अत्याचार सहन केले महाराज, ज्या शंभू राजांनी आनंदवित अत्याचार सहन केलाय, हर या औरंगजेबानं संभाजी राजांवरती अन्याय कमी नाही केले. अहो संभाजी राजांनी आनंदवित अत्याचार झाले, स्वतःच्या पाहता पाहता डोळे निघाले, जीभ छाटली गेली, हात बाजूला झाले, पाय बाजूला झाले, गुडघ्याच्या वाट्या काढल्या, अंग सोललेल्या अंगावर मिठाचं पाणी मारलं. तब्बल 40 दिवस माझा राजा यातनांचा महाजाळ आणि मृत्यूंजाळा सहन करत राहिला, पण या भगव्याच्या रक्षणासाठी वाकला नाही, नमला नाही, थकला नाही, कारण तोच भगवा जो प्रभू रामचंद्रांनी खऱ्या अर्थानं त्रेतायुगात आपल्या खांद्यावर पिल्ला होता. हा तोच भगवा जो भगवान श्रीकृष्णाने द्वापार युगात आपल्या खांद्यावर घेतला होता. हा तोच भगवा जो खऱ्या अर्थानं माझ्या ज्ञानोबा तुकोबाराने खांद्यावर घेऊन भक्ती संप्रदायाचा कळस चढवला होता. हा तोच भगवा जो शिवरायाने खांद्यावर घेऊन लोक कल्याणकारी स्वराज्याचा वसा पेलला होता. हा तोच भगवा जो खऱ्या अर्थानं माझ्या शंभूराजाने खांद्यावर घेऊन मृत्यूच्या मगरमिठीतून सुद्धा भगव्याची अस्मिता जिवंत ठेवली होती. हा तोच भगवा जो खऱ्या अर्थानं आज आपण खांद्यावर घेऊन वारकरी संप्रदायाची ज्योत खऱ्या अर्थानं आळंदीच्या दिशेने प्रस्थान करत आहोत. एकदा जोरदार टाळ्या आपल्या सर्वांसाठी झाल्या पाहिजेत. या भगव्याचे आपण सर्वजण पायिक आहोत, या भगव्याचे सर्वजण पायिक आहोत. पण जोपर्यंत समाज एकत्र होणार नाही तोपर्यंत अध्यात्माची त्याला गोडी निर्माण होणार नाही. मग त्यासाठी काय करावं लागेल? हा समाज एकसंध करावा लागेल. म्हणून कार्तिकीच्या 8 दिवस आधी माझे ज्ञानोबाराय मुक्ताराणी, माझा सोपाना, निवृत्ती दादा सगळ्या लवाजमा निघाला आणि पाहता पाहता गावागावातून लोक येऊ लागली महाराज. पाहता पाहता समाज गोळा झाला आणि कार्तिकीच्या दिवशी मग खऱ्या अर्थानं कामक्रोधाची नखे काढणारा सेनान हवी असेल वा ज्ञानाचं भंडार घडवणारा माझा चोखा असेल, सगळ्या संत महांद्याळी जमा झाली, जल्लोष झाला, समाज संघटित केला. म्हणून तर खऱ्या अर्थानं तोच वारसा तुम्ही मी आज चालवतोय महाराज या वारीच्या रूपानं जो माझ्या ज्ञानोबारायांनी माझ्या तुकोबारायांनी आपल्याला अंतःकरणामध्ये पेरून दिलाय. जर खऱ्या अर्थानं जीवनामध्ये यातून मॅनेजमेंटचं सूत्र शिका. जर समाजामध्ये एखाद्या गोष्टीचे दूरगामी परिणाम हवे असतील आणि आपला समाज जर एकसंध ठेवण्यासाठी आयुष्यात खऱ्या अर्थानं माझ्या ज्ञानोबारायांच्या चरित्रातून 11वी गोष्ट शिका, संघटित व्हा. आणि 12वी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, मला माहितीये कानाला ऐकायला हे थोडं जड आहे, पण हे एवढंच जर आम्ही आज इथून घेऊन गेलो ना महाराज, तर खऱ्या अर्थानं ज्ञानोबारायांच्या चरित्रातून आमचं उर्वरित चारित्र्य घडल्याशिवाय राहणार नाही. 12वी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, माझ्या ज्ञानोबारायांचं अवतार कार्य पूर्ण झालं. माझ्या ज्ञानोबारायांनी जे काही कर्मक्रियेसाठी आले होते संपूर्ण क्रियाकर्म पूर्ण झालं. आणि त्याच वेळी माझ्या ज्ञानोबारायांनी निर्णय घेतला, आता मी जाईल आपुली या गावा. आणि पाहता पाहता माझ्या ज्ञानोबारायांनी खऱ्या अर्थानं आपलं कार्य इस्पित झाल्यानंतर संजीवन समाधी घेतली महाराज. 12वी गोष्ट बसलेल्या प्रत्येकानं काळजात करून घ्या. 80% घरांचा इतिहास पहा, भांडणं फक्त एका गोष्टीमुळे आहे. 80 वर्षाच्या आजोबा सुद्धा आज व्यवहार सोडायला तयार. अहो ज्ञानोबारायांच्या जीवनाचं कार्य समाप्ती झाली, माझ्या ज्ञानोबाराय थांबले का?
त्यांनी संजीवनी समाधी घेतली, ज्या कार्यपूर्तीसाठी आलो होतो कार्य पूर्ण करून गेले. आज 80 वर्षाचे, आमच्या डोळ्याला चष्मा लागला तरी हिशोबाच्या वया आमच्याकच. आणि ज्या ज्या घराण्यामध्ये हिशोब सोडायला जुनी लोक तयार नाहीत, नवीन पिढी त्यांना समजावून घ्यायला तयार नाही, ज्यांनी योग्य वयामध्ये हातातले व्यवहार बाजूला केले ती घरं स्वर्गमय झाली महाराज. आणि खऱ्या अर्थानं योग्य वयामध्ये योग्य वेळी आपण सुद्धा आपल्या प्रपंचाला दूर करून परमार्थाची काच जर जोडली ना तर आपलं सुद्धा आयुष्य घडल्याशिवाय राहणार. एवढ्या 12 गोष्टी जर माझ्या ज्ञानोबारायांच्या चरित्रातून आज अंतःकरणामध्ये करून घेतल्या ना महाराज, कारण मी स्वतः सायकोलॉजीचा प्राध्यापक आहे, मानसशास्त्र हा माझा विषय आहे, पण महाराष्ट्रभर फिरताना सगळ्यात मोठा हृदयविकारापेक्षाही मोठा आजार जर कोणता असेल तो म्हणजे डिप्रेशन आहे. आणि ते घालवण्याचे सगळ्यात मोठं खऱ्या अर्थानं सूत्र जर काय असेल माझ्या ज्ञानोबारायांचं चरित्र आहे. एवढं अंतःकरणामध्ये आजच्या दिवशी आपण बाळगायला हवं, आपलं आयुष्य घडल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल